मंडळी, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकण कन्या रसिका वेंगुर्लेकर यांच्या भांडणात तेल ओतायला येते कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया त्यामुळे आज इथे लाफ्टरचा किती भडका उडतोय ते. ये घ्या डोसा. आणि खबरदारा मना शालू म्हणून हाक मारली उतर. माझं नाव रशिका आहे. रशिका काय समजली? अगं जल्ला प्रेमान तुला हाक मारता शालू काय लग्न आधीचं लपड सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही माझं नाव बदलून शालू ठेवलं. त्या वासाड्या शालू बरोबर तुमचं लगीन झालं असतं तर तिच्या आई बरोबर पण असेच वागला असतो काय? म्हणजे तू अजून तर मनातच धरून ठेवलेला आहेस. अगं चुकून झाला माझ्या हातात ना. चुकून? तुम्हाला काय म्हणलं होतं मी? काय? माझ्या आईला तिकडं पुण्याच्या गाडीत नेऊन बसवा म्हणून. तुम्ही चुकून तिला नगरच्या गाडीत बसवलं असतं मी एक वेळ मान्य केलं असतं. पण तुम्ही तिला डायरेक्ट हुबलीच्या गाडीत बसवलं. तिकडं ती बेलगावला जाऊन उतरली. तिकडं मराठी माणसं भेटली म्हणून नशीब त्यांनी तिला दुसऱ्या पुण्याच्या गाडीत बसवली. पण माझी आई तिकडं हुबलीला पोहोचली असती मग तिकडचं कानडी काय बोलता आली असती काय तिला? माझी आई हरवली असती म्हणजे कर्नाटकात. ते हरवली असती तर बरं झाला असतं. अगं पण तुझ्या आईशीला मी हुबलीच्या गाडीत बसवला. ती पुण्याला गाडी थांबते तरी ती म्हातारी उतरली नाही. मी काय करू? म्हातारीच झालीये ती. नाही लक्षात राहत तिच्या म्हणून तुम्हाला म्हणलं होतं ना पुण्याच्या गाडीत बसवा म्हणजे लास्टच्या स्टॉपला उतरवते बाबा आता कुणीतरी. पण नाही. अगं बाय मला शाळेत जायची घाई झाली होती ना. म्हणून काय मग तुम्ही माझ्या आईला हुबलीला पोहोचवणार? काय माणूस आहे. अक्कल नावाची गोष्टच आहे. मास्तर कोणी केला ना देवालाच माहिती. अक्कल काढू नका माझी. हा मी शिक्षक आहे. मुलांना शिकवतो. माहिती माहिती मोठे अबक. आणि हे जरा ना शांत हो. भांडू नको. आज एक पोरगी इथं शिकवणीसाठी येणार आहे. तिच्या बापान मला फोन केला नाही की बाबा मी माझ्या पोरगीला पाठवतो ती ना शिकव. मी हवं तुझा डबल पैसे देतो. ती आल्यावर ना तिच्या समोर ना आपल्या संसाराची लाज काढू नको. नाही 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 मी इथं तुमच्या संसाराची लाज जपते. आणि तुम्ही माझ्या आईला पाचवा हुबलीला. मोरे मास्तर आहेत का वारले? अगं इतकं कुठलं आलंय माझं नशीब. काय बोलीस म्हणजे घरात तुला माणूस कोणी दिसला नाही लगेच वारला? नाही मास्तर तुम्हीच मला काल पेपर देताना बोललात ना तुझा पेपर चेक करणारा माणूस तडपडून मरल. आणि कालच तुम्ही माझे पेपर चेक केले ना. मला वाटलं मेला बिला असाली. आणि माझे बाबा बोललेत मला काय? मास्तरांची जर कंप्लेंट आली तर तुला लातानं तुडवीन म्हणून. बरोबर बोलली आहे तुला. पण मी पण शानी ना. मी देवाला नवस केलाय. देवाला सांगितलंय मास्तरांना उचल मी तुला पेढे चढवीन म्हणून. फोडी ना कार्टे. आणि देवाला नवस लावून काय उपयोग नाही. जरा अभ्यासात लक्ष दे. चल बस इथं. चला आपण शिकवणीला सुरू करूया. चल पुस्तकं काढ. घ्या घ्या शिकवणी घ्या. असलेली अक्कल आहे ना सगळी पोरांना वाटून टाका. माझ्या आईला गाडीत बसवायला छटाकभर पण शिल्लक ठेवू नका. मॅडम छटाकभरच म्हणाल्या ना. काहीतरी वेगळं ऐकलं मी. फोडी ना वसाडे काहीतरी वेगळं असत. आणि काय ग हे तुला काय सांगितलं त्या पोरी समोर काय गोंधळ घालू नको. जरा थंड घे. घेते ना घेते. थंड घेते गरम घेते सगळं घेते. तुम्ही शिकवा. नसलेली अक्कल पाजला तिकडे जावा. सांगताय थंड घे गरम घे. हे बाय हे बघ तू मास्तर तुमचा बर्नर लय तापलाय आज. नाही मास्तर मॅडमांनी रागा रागात काय फेकून मारलं. तुम्ही चुकवलं नाही तर मला लागलं तर मला जायला हवं. मला नाही रिस्क घ्यायची. बर्नर काय माझी बायको आहे ती. मास्तर आमच्या घरी पण एक बर्नर आहे. काय सांगते? माझे बाबा आहेत ना माझ्या आईला बर्नर बोलतात. मला सांगतात शिवा बघ कसा बर्नर तापलोय बर्नर पेटलोय बर्नर विजला. मास्तर बाकी तुमचा बर्नर एकदम हट्ट आहे. रे माझी चॉईसच तशी आहे ना. गजू जाऊ ना गजू जाऊ ना.
पट्टी बघितलीस? नको त्या विषयात नाक खुपसू नका, वासाडी सांगतोय. हा अभ्यासाकडे नीट लक्ष दे. कन्फ्यूज करून टाकला नो काय. बर्नर मुला सगळा माझा गोंधळ झाला माहिती. बरे चल आपण गणित शिकूया. हा काल आणि वेल, गणितला काल आणि वेल शिकूया. वेल शिकवतायत. माझ्या आईला बशीत बसवायला वेळ नाही यांच्याकडं. शाळेत प्रार्थनेला जायची लय घाई. शाळेत निघून गेल्या आणि माझ्या आईला पाठवला हुबलीला. अरे मी कुठं पाठवला? हुबलीला. तिला जायचं कुठं होतं? पुण्याला. तुम्ही कुठं पाठवली? हुबलीला. तुला कळतंय काय? तुला मगाचपासून सांगतो, हिच्या समोर शांत बस. हा चल पुस्तक काढ. आपण काय शिकूया? काल आणि वेल. ते थांबा हो, तुम्ही बसा मॅडम. ते प्रार्थनेचं काय बोलत होता? प्रार्थनेला लय घाई असते ना शाळेत पोचायची यांना. पण मॅडम सर प्रार्थनेला शाळेत येतच नाहीत. सर डायरेक्ट मधल्या सुट्टीत येतात. हो काल तर ना वाघमारे मॅडम आणि सर मधल्या सुट्टीत आले ना. वाघमारे मॅडमांना डबल सीट बसवली होती सायकलवर आणि सर पुढे घंटी वाजवत होते. काय हो? काय बोलतीये पोरगी? त्या वाघमारणीला सायकलीवर बसवला? माझ्या आईला नाही कधी सायकलीवर बसवला. माझ्या आईला पाठवली हुबलीला. अरे मी कुठं पाठवला? हुबलीला. तिला जायचं होतं पुण्याला. तुम्ही कुठं पाठवली? हुबलीला. तू गप राहतेस काय जरा बा. काय झालं? ऐक माझा ऐक. तसं नाही. काय झालं, मी श्रीखंडाचा चक्का आणायला बाजारात गेलो होतो ना. तिथं माझा सायकलचा चक्का पंक्चर झाला. चाक पंक्चर झाला. तर मी पंक्चर काढीत होतो. तर पंक्चर काढता काढता तिकडनं आल्या वाघमारे बाई. हो मला म्हणलं मोदी सर मला ना फार उशीर झालेला आहे, मला जरा सोडाल काय. मग तिला डबल सीट घेतली आणि मी तिला लिफ्ट दिली की नाही. लिफ्ट सर लिफ्ट वरून आठवलं सर. हे वाघमारे मॅडमांनी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलाय आणि त्या बोलल्यात की गपचूप दे आणि कोणत्या मॅडम समोर सांगू नको म्हणून. वाघमारे बाईनं गिफ्ट पाठवला ना. वरतून कशाला सांगितलं तिच्या समोर? या काय आहे ये बाय माझे वाघमारणीनं हे बनियन गिफ्ट पाठवलं नाही. बघू. अरे हा बनियन काय बाई आहे हेडपट ना. म्हणजे काय म्हणजे घड्याला पाठवायचं, चेन पाठवायची, असं काहीतरी पाठवायला हवा होता ना. घड्याल पाहिजे, चेन पाहिजे गिफ्ट म्हणून. बनियन गिफ्ट दिलं. कोण हाय कोणती वाघमारी ना? नाही ते बनियन म्हणजे त्याचा गोंधळ फार झाला. तुला सांगतो काय झाला. आम्ही ना सहलीला गेलेलो होतो शाळेतल्या मुलांना घेऊन. हो तर काय तो बोलू नका मध्ये. हा तर काय झालं, मग सहलीला गेलेलं आम्ही सगळं. शाळेतले मास्तरनी सगळी होती आणि पोरं धबधब्याखाली अशी भिजत होती. तर मी त्यांना हाकलायला गेलो, तर मी पण भिजलो ना धबधब्याखाली. आपण कधी जाऊया धबधब्याखाली? तसं असू दे, एवढं लागणार का काय आहे नेन कधीतरी. तर काय झालं, मी भिजलो, माझी बनियन भिजली. मग ती मी माझी बनियन अशी पिल्ली आणि गाडीच्या काशीवर ना सुकायला घातली. तिला वाटलं गाडी पुसायचा कपडा आहे म्हणून तिने अख्खी गाडी पुसून काढला. नंतर तिच्या लक्षात आला तर बनियन मांजा आहे. तेव्हा ती मला म्हणाली मी तुम्हाला नवीन बनियन गिफ्ट म्हणून देईन. काय जमलीस? नशीब मांज. फक्त बनियनच वालत घातली होती म्हणून. नाही चड्डी पण होती ना. काय माणूस आहे लाज काय मॅडम मी सांगते चड्डी पण होती, वालून अशी सुकत घातली होती, पण हवेने उडून मुख्याध्यापकांच्या अंगावर गेली आणि त्यांनी खिडकीतून फेकून दिली. मुख्याध्यापक सरांनी तुम्हाला चड्डी गिफ्ट नाही केली? काय माणूस आहे, काय माणुसकी असते का? आता विचारून आले मी मुख्याध्यापक सरांना. आपण फोडू काय तुझा? अभ्यास करायला आलीस ना? हा बस इथं शिकवणीला. भूगोलाचं पुस्तक काढ. आता आपण आता शिकूया चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. हा म्हणजे तुम्ही, तुमची बायको आणि तुमची सासू ना. काय बोलली? काय बोलली? परत बोल. मॅडम आमचे मास्तर आम्हाला असंच शिकवतात. मी करून दाखव तुम्हाला कसे शिकवतात. थांबा. ही आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे माझी बायको, म्हणजे तुम्ही यांचा बर्नर. आणि हा आहे चंद्र म्हणजे मी, म्हणजे आमचे मास्तर.
आणि मी सतत माझ्या बायको भोवती घिरट्या घालत असतो, पण माझी बायको माझी आई माझी आई माझी आई असं करत आई भोवती घिरट्या घालते. आणि हिची आई म्हणजे सदान कदा तापलेला सूर्य. आणि मी हिच्यात आणि हिच्या आईच्या मध्ये आलो की माझं प्रेम अंधारात जातं आणि याला म्हणतात सूर्यग्रहण. माझी आई माझी आई मध्ये तापलेला सूर्य काय? नाही नाही नाही, ते कसं मुलांना कसं म्हणजे शिकायला सोपं पडतं ना, होय काय? त्याच्यामुळे एखाद्या वेळी मी अशी उदाहरणं देऊन शिकवतो, बाकी काही नाही. मास्तर हा. तुम्ही नेहमीच असं शिकवता आम्हाला. भूगोलाच्या तासाला इतकी मज्जा येते ना, तुमच्या आईची तर इतकी चेष्टा करतात ना, हे आम्हाला सांगतात की ना हिच्या आईला ना मी एकदा असं एका ठिकाणी सोडून येणार आहे ना की ती परत आलीच नाही पाहिजे म्हातारी. म्हणून माझ्या आईला पाठवली हुबलीला. अरे मी कुठं पाठवला हुबलीला? तिला जायचं होतं पुण्याला, तुम्ही कुठं पाठवली? हुबलीला. तुला कळते तुला? हा, अभ्यास करायला आली ना, शिकवणीला आली ना. बापाला फोन करू तुझ्या. नाही. चल इतिहासाचं पुस्तक काढ, चल आपण पुढचा इतिहास शिकूया. बस झालं आता. हे काय चमचं कशाला? काय फावल्या वेळेला चमच्याचं दुकान टाकलेस की काय? मास्तर हा, तुमचेच चमचे आहेत. हे माझे हा. नाही बा, माझं कसं चमचं असतील? इतकं चमचं? तुमचं चमचं हिच्याकडे कसं गेलं? नाही बा, माझे कुठे? काय? नाही माझे कुठे? माझे कुठे चमचं आहेत ना? मी सांगते मॅडम, हे रोज आहे ना यांचा डब्बा आम्हाला खायला देतात ना, मग एखाद वेळेस त्यांचे चमचे आमच्याकडे राहतात. मग मी सगळ्या पोरांकडून चमचे गोळा करून आज आणले यांना द्यायला. ये बाय माझे, सकाळी सकाळी उठून मी इतका मेहनतीने तुम्हाला डबा करून देते, ते तुम्ही पोरांना वाटता? मग सौता काय खाताव, काय हदडताव? मी सांगते ना काय खाताव, कुठं हादडताव. हे वाघमारे मॅडमांच्या डब्यात हादडताव. हे, तुम्ही त्या वाघमारीच्या डब्यात खाताव? मी डबा देते ना तरी त्या वाघमारीच्या डब्यात खाताव? ते, तिच्या नादाला काय लागून तू सगळं ऐकतेस? अगं ते काय झालं, म्हणजे शाळेतली पोरं आहे ना, अशी लांब पल्ल्यावर येतात ना, हो, तर त्यांची आज त्यांना डबा पण देत नाही नाही. देत? भुकी असतात बिचारी. हो. आणि मी कसा अगदा चांगला शिक्षक आहे ना, माणुसकी पण मला लय आहे का नाही काय समजले. मग ती उपाशी पोटी पोरं शाळेत बसली मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना माझा डबा देतो का नाही काय समज. नाही मॅडम, बरोबर आहे. आमचे सर लय गोड आहेत. मग? त्यांना असं पोरं उपाशी शिकतायत असं अजिबात बघवत नाही हा. होय काय? आणि आमच्या वाघमारे मॅडम त्यांना सर उपाशी शिकवतायत हे तर अजिबातच बघवत नाही. अहो त्या सतत अशा वर्गाच्या बाहेर घिरट्या घालत असतात. नाही, काय करत असतील मोरे सर? कुठे गेले असतील मोरे सर? सेम 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 वाघमारे बाई. तुम्हाला काय लाज? तसंच नाही, चुकलं सेम बोलताय? आणि मॅडम यांचं डोकं दुखलं ना की वाघमारे मॅडम अक्षरशः चेपून देतात. एवढंच नाही हा. सर इतके गोड आहेत ना आपले, त्यांची बोटं दुखत असली ना की सर असे मोडून देतात आणि हाडं मोकळी करतात. बघू 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 वसाडी ती वाघमारी, तिला काही कामधंदे नाही, काय? यांच्या माग पुढे करत असती. बोट मोडून घेते तुमच्याकडनं. एकदा ना तिला माझ्या समोर घेऊनच या चांगल्या तांगड्या मोडून हातातच देते त्यांच्या. घेऊन येते वाघबांनीला. मी इथं काम करून करून मांजे पाय दुखतात, ता नाही कधी चपलाव. कधी म्हणलं गाप असती का आता, कधी म्हणलं तेल लावून द्या, ता नाही कधी केला. नाही. बोट तिचं बोट मोडून देत. नाही, ऐक तिचं काय झालं, एकदा ती वाघमारी बाई अशी चालत 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 होती, हा. पटकन पडली, तर तिचा पाय मुरगाळला, म्हणून तर मी मुरगाला काढीत होतो तिचा, बाकी काही नाही. पाय मुरगळला बाईचा. हो तेच आहे, अख्ख्या शाळेत फक्त एकच मास्तर आहे मुरगाला काढायला. मॅडम मी तुमच्या जागी असते ना तर मी आत्ता घर सोडून गेले असते. मी चालले आहे. नाही गेली तर बरं होईल, बाकी काय तसं नव्हं. नाही मी आणि घिरट्या बिरट्या हा काहीतरी खोटं सांगते ती. तर आमचं मुख्याध्यापक आहेत ना, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि वाघमारे मॅडम उपमुख्याध्यापिका आहेत का नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर राऊंड असतो, असा राऊंड मारायचा, देखरेख करायची, म्हणून ती घिरट्या मारित असते. माझ्यासाठी नाही, देवाच्या खोटा कशाला सांगू. सगळं लक्षात आलंय, म्हणजे सगळं लक्षात आलंय. गिफ्ट घेताय जागीरदार, डबा खाताय भिकारी, बोटा मोडताय शिकारी, सगळं लक्षात आलंय म्हणजे. वाह क्या शेर मारा है, फिर से बोलो ना. म्हणजे कसं आहे ना, ते असं सुविचार म्हणून उद्या फल्यावर लिहायला काय मस्त सुचलंय हा. पट्टी बघत सुविचार आहे, हा सुविचार आहे. जागीरदार भिकारी शिकार हा सुविचार आहे.
मारीना धरून असा हा फटकवीन, हा लावण्या जोडून काढीन तुझ्या. हा चाल अभ्यास करतेस ना, चाल इतिहासाचं पुस्तक काढ, इतिहास आपण शिकूया आज, काय होईल तर जाईल. शिकवा शिकवा इतिहास शिकवा. तुम्ही इतिहास शिकवा आणि तुम्ही बाहेर जो इतिहास नवीन रचताव ना तुम्हाला सगळा कळलेला आहे. हा एक काम करा, तुम्ही शिकवून घ्यावा, घरातच शाळा घ्या आणि त्या वाघमारे बाईला पण घरात बोलवा आणि तिला डबं खायला घाला, सायकलीवरनं घरातच राऊंड मारा. मी जाते, मला नाही राहायचं इकडे तुमच्या बरोबर. माझ्या आईला पाठवली हुबळीला. मी कुठं पाठवलं? तिला जायचं होतं पुण्याला, तुम्ही कुठं पाठवली? हुबळीला. आणि आता मी पण चालले हुबळीला. ए नको जाऊ, ए नको जाऊ, वा 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 वा, शिवाली काय मस्त वात्रटगिरी केलीस हा, मजा आली. सई काय म्हणशील? उत्तम झाला परफॉर्मन्स. रसिका, आज तू सुटली होतीस आणि तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. मोरे मस्त, फारच भारी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. शिवाली, तुझ्या तोंडची वाक्य मला भयंकर आवडली, डायलॉग स्पेशली. काही म्हणजे कधी कधी कॅरेक्टरला अशा खूप कॅची लाईन्स मिळतात, तसं तुला आज होतं आणि त्याचं तू सोनं केलंस. मस्त झाला परफॉर्मन्स. ही फॅमिली पुन्हा एकदा बघायची बाबा. आणि हुबलीला तर फारच भारी होतं, मस्त, फार मजा आली. तसा आता तो जो बोर्ड आहे तिकडे लावलेला, मला तो फार तुमच्या तिघांसारखा वाटतो. त्यातला जो डावीकडचा एक गोल आहे तो थोडासा मोठा गोल आहे, ती आहे रसिका. त्यातला इकडचा जो छोटा गोल आहे ती आहे शिवाली. आणि मधला जो खूप मोठा गोल आहे आणि त्याच्यात एक छोटा गोल आहे, तो जो मोठा गोल आहे तो आहे हास्य जत्रेचा मंच आणि त्याच्या सेंटरला आहे मोरे. आणि वरचे शब्द पण खूप त्याला समर्पक आहेत. रसिकाचा जो गोल आहे त्याच्यावरती आला एक काळ, तिने बराच काळ या मंचावरती घालवलेला आहे. शिवालीच्या गोलाच्या वरती आहे वेळ. या मंचावरची तिची वेळ आत्ता आत्ता यायला लागली आहे. आणि बरोबर मोरेंच्या गोलाच्या वर आहे आणि प्रभाकर मोरे. शिवालीनीच उलटी घेतली मोरेची शिकवणी. शिवालीनीच उलटी घेतली मोरेची शिकवणी. नाही नाही म्हणता लई जणींच्या मनात आहे पारसमणी. खूपच बढिया परफॉर्मन्स, थँक्यू. मंडळी, करोना काळाचा आपल्या नोकरीवर काडी मात्र परिणाम न झालेला उडान टप्पू एम्प्लॉई आज पुन्हा एकदा आपल्या बॉसला भेटायला येतोय. बघूया त्या दोघांचा हा सामना, जो तुम्हाला दाखवतात हास्य जत्रेचे खंद शिलेदार समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. या या I'm really sorry सर लगेच पाठवते सर. जस्ट गिव्ह मी हाफ एन आवर सर. या सर, व्हेरी सॉरी सर. काय करू या समीर चौघुले नामक प्राण्याचं मी. याच्यामुळे मला शिव्या ऐकायला लागतात खरंच. काल फोन करून सांगितलं या प्राण्याला लवकर यायला, अजून आलेला नाही हा माणूस. आणि उशिरा येण्याचं काहीतरी थुकरट कारण सांगेल मला आणि येईल दुडू धावत स्वतःच्याच मस्तीत. मी मुनमुन मॅडम काय डोक्यात जातो ना. अजून आलेला नाहीये मूर्ख माणूस. कॉलर ट्यून नाही का याची, मैं हूं डॉन म्हणे. गल्लीतलं काळं कुत्रं ढुंकून बघत नाही त्याच्याकडे आणि हा डॉन. फोन कट केला. माझे बघा या माणसाला इतकी चिडते याच्यावर ना, पण याला काहीही फरक पडत नाही खरंच. नाही आता माझं ठरलंय, गोड बोलून काम करून घ्यायचं बस. येऊ दे आता, येऊ दे. गोड, शांत शांत शांत. प्राजक्ता, हे तुझं ऑगस्ट महिन्याचं वा दादा वाचं पेमेंट. ओके, ॲडव्हान्स पुढच्या महिन्याचा. आणि तू वा दादा वा एक्सक्लुझिव्ह ठेव ना जरा. त्या स्किटमध्ये वा गौऱ्या वा सुद्धा तू असं म्हणाली होतीस, ते नाही चालणार ना मला. एकदा तर वा ताई वा म्हणाली होतीस. करू नकोस असं, हो की नाही. आपण बोलू ना, डील आहे ना, बोलू ना. तो किती देतो तुला सांग ना वा गौऱ्याचे.
5 रुपये. मग देतो ना 6 रुपये मी देतो. कशाचं टेन्शन घेते तू? हा व्हाईट वॉकर आलाय. व्हाईट वॉकर आलाय. हो हो. टक टक. मैं कम इन मॅम. ओहो. आज तुमचा म्हणजे मे आय कम इन मॅम याच्यावर काही पंच नाही सुचला? सुचला होता पण तो ऐकून गोस्वामी सरांना मळमळायला लागलं म्हणून त्याने तो काढून टाकला. लाज नाही वाटत का रे? हसतोस काय बावळे? नाही तुमची इच्छा असेल तर ऐकवतो त्याच्यात काय नाही, आहे. मला नको. ऐका ऐका मे आय करम कुर्रम मॅम. हे असंच त्यांचं झालं होतं म्हणून त्यांनी तो अगदी काढून टाकला. म्हणजे ते काढून टाकला त्यांनी. मग ऍक्च्युली मलाच काढणार होते मग मोठे सर मध्ये पडले हसायला कोणच नाही म्हणून मग या आतच. एवढं बराच गॅप नाही आलो ना गंज चढला दाराला. येस मॅम. मे आय टच द बुटक्स ऑफ माय टू द चेअर. ऐका ना कशाला गोष्टी कठीण करता तुम्ही? साधं सोपं वाक्य आहे. मे आय सिट असं म्हणा आणि बसा एकदाचे. may I sit, प्लीज ma'am? प्लीज प्लीज. थँक्यू मॅम. चौगुले का तुम्ही असं मला चिडायला लावता? हा का ओरडायला लावता सांगा मला. चांगलं आपलं काम करा आणि निघा ना. कशाला मला ओरडायला लावता एवढं? आपली काय पर्सनल वैर आहे का? कुठलं दुश्मनी आहे का? हा का असं वागता? मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना. काल सांगितलं होतं की लवकर या म्हणून, हो की नाही? तरी तुम्ही उशिरा आलात. का आलात तुम्ही उशिरा? मी सोनी मराठीवरचा एक नवीन प्रोमो बघत होतो त्यामुळे मला उशीर झाला. कसला प्रोमो? आई माझी काळूबाई 14 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार पाहायला विसरू नका तुमच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच सोनी मराठीवर. हे काय आहे? चॅनलने सांगितलं स्किटमध्ये घ्यायचं. चला काय प्रोमोचं शूट आहे चालला? sorry. स्किट आहे ना, ऑफिस आहे ना हे. प्लीज Sorry, मला- प्लीज जरा काम करा प्लीज. प्लीज लफ्ज इस्तेमाल मत कीजिए. ये प्लीज लफ्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. दिल से ये प्लीज लफ्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. नको 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 नसेल पाठ तर नको. नको नको. काही संबंध आहे का आपला? शेरो शायरीचा, हिंदीचा, उर्दूचा काही संबंध आहे का? हिला एक उद्योग नाहीये. अर्धवट माणसानं मेसेज पाठवत बसते शेरो शायऱ्या. पाठवायच्या तर प्रसाद उगला पाठव ना. निदान त्याच्या शायऱ्याचा दर्जा तरी वाढेल. एनिवे झालं का तुमचं जागा वगैरे भरून? हा प्लीज हो. आता जरा कामाला लागाल प्लीज. हो, मी काम- हा, माझं काम आहे तुमच्याकडे. सगळा सेलचा रिपोर्ट आहे ना आपला, तो सगळा ड्राफ्ट तयार करा आणि आत्ताच्या आत्ता माझ्या डेस्कवर आला. मला आत्ता शिव्या खायला लागल्या तुमच्यामुळे. कळलंय तुम्हाला? हो. प्लीज जा कामाला येडी. लागा. काय मी करणारच आहे. व्हॉट यू सेड? नाही, मी जस्ट म्हणाल मी करणारच आहे काम. तुम्हाला माहिती आहे मी कामात वाघ आहे. ए वागोबा, ए बाई वागोबा, जा कामाला जा. माझं एक छोटंसं काम आहे तुमच्याकडे. मला खरंच वेळ नाहीये चौगुली. मला खूप Please, मला काम खरंच काम आहे. तुम्हाला जे काम सांगितले ते प्लीज करा. जा हो मी please. काम करणारच आहे. माझं एक छोटंसं काम आहे मॅडम ऐका चौगुले, तुम्ही. मला ए ए ए. कोण आहे मी? हा? सॉरी मला एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं की गेली 8 वर्ष मी या ऑफिसमध्ये आहे. हे बघ मला एक वेळ मिनिट नाहीये. मला बोलू द्या. गेली 8 वर्ष मी ऑफिसमध्ये तुम्ही मला साधं प्रमोशन दिलेलं नाहीये. तुम्ही मला साधी पगार भाडं दिलेलं नाही. एवढंच काय तुम्ही साधं मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलेलं नाही. का म्हणायचं तुला मी आय लव्ह यू? नाही. तू काय मतदानाचा पुतळा आहेस? ट्राय मी. फोबाड फोडे. ट्राय मी. बघितला तुझा काल व्हिडिओ मी, तो रोमॅन्टिक व्हिडिओ. निव्वळ मुंगूस दिसत होतास. काय जळलं तोंड होतं त्या नम्रता बरोबर काम करताना. हे तुम्ही असं करताना म्हणून अख्खा स्टाफ मला चिडवतो. हा, ठीक आहे. अरे सखाराम पण माझी चेष्टा करतो. सगळे मला टोचून बोलतात, माझी चेष्टा करतात. मला रिस्पेक्ट तुमच्यामुळे इतक्या वर्षात मिळालेला नाहीये. माझ्यामुळे? तुमच्यामुळे. एवढंच काय? माझ्यामुळे? बाहेरची लिफ्ट आहे ना, बाहेरची लिफ्ट, तिथला लिफ्टमॅन आहे ना, तो सुद्धा मी आलो की ना किधर जाणे काय म्हणून दाबत नाहीये. असाच बसून राहतो शब्द कोडी सोडवत. मी येतो आणि मला दाबावं लागतं. हा रिस्पेक्ट मला मिळतो तुमच्यामुळे. चौगुले आपलं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे ना, मग तुम्ही लिफ्ट मध्ये का शिरता? जाता कशाला लिफ्ट मध्ये?
मला आवडतं लिफ्टनी जायला. अरे झिंग, धग 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 अशी मजले खाली जातात, मला जाम आवडतं. रोज मी 8व्या मजल्यापर्यंत जाऊन खाली येतो. आणि ती बाई जी प्रेमाने म्हणते ना, कृपया दरवाजा बंद कीजिए, मला खूप आवडते. जगातली एकमेव बाई आहे मला सांगते दार बंद कर. अरे मग मी तिच्याशी बोलत बसतो, ती काही बोलत नाही, मीच एकटा बोलत असतो. ए पोपटा जा ना पोपटा, विटू 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 जा ना, काम कर ना, जा ना. मॅडम एक काम होतं. मला वेळ नाहीये चौगुले, Please, please, प्लीज तुम्ही तुमचं काम करा. मॅडम मला या ऑफिसमध्ये सेपरेट केबिन हवी आहे. काय हवी आहे? मला सेपरेट केबिन हवी आहे या ऑफिसमध्ये. तू वेळायस खरे? हा, पार्किंग लॉट मध्ये बसायची कुवत नाही तुझी आणि तुला सेपरेट केबिन पाहिजे. मला केबिन मिळणार आहे का नाही? मिळणार नाही. ट्रायल बॉल झाला, मी पुन्हा एकदा विचारतोय. ट्रायल बॉल झाला, मला केबिन देणार आहात का नाही? मिळणार नाही. थिंक बच्चा थिंक. जाशील आता? थिंक बच्चा. मला केबिन मिळणार नाहीये. आउट. आता मी काय करतो बघा. जा. आता का बोलवलं? कोणी हाक मारली तुला? कोणी हाक मारली? निघ ना. मी काय करतो बघा. जा जा. किती निर्लज्ज आहे हा खरंच. प्रसाद दादा, तू कायम मला म्हणतोस ना, कायम तुला प्रश्न पडतो ना की अशा एम्प्लॉईला मी एकदाचा हाकलून का देत नाही. करेक्ट. मलाही एक कायम प्रश्न पडतो की एवढी सगळं जण म्हणतायत तर एकदाची पार्टी देऊन का टाकत नाही. करेक्ट. ते करेक्ट. माझं नाही लिखित आहे, मला काय. काय आहे? माझी केबिन. ही तुझी केबिन आहे. डोंट टॉक टू मी. नॉक द डोर, कम इन, देन विल थोबाड टॉक. फोडेन. ही तुझी पुठ्ठ्याची केबिन. येस. ही तुम्ही मला माझी केबिन देता, मी माझी केबिन घेऊन आलो. दिस इज माय केबिन. काय वय आपलं ए बालिश. हा? किती पोरकटपण आहे हा. कॉर्पोरेट ऑफिसला आहेस तू, इथे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत, फुटेज येतंय. जरा विचार कर. तुम्ही विचार केलात माझा? 8 वर्ष मला तुम्ही प्रमोशन दिलेलं नाहीये. तुम्ही मला विचार केलात, साधं मिठीत तरी घेतलंय मला. काय याचं मिठीत? बावळट. तुम्ही विचार केलात का मला सांगा? तुम्ही विचार केलात? काय विचार करायचं? जरा इकडे. इथे 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 इथे. हे काय आहे हे? केबिन टू केबिन डायरेक्ट टॉक. फोडेन ना असं. काय जळली घाणेरडी पुठ्ठ्याची केबिन. कळकट्ट वास येतोय त्याला. दळबद्रा घेऊन जाते बाहेर. ओ माय गॉड, जेलसी अँड ऑल. माझी केबिन मोडून डोळे दिपले. ओ माय गॉड. ह्याच्यात काय आहे डोळे दिपण्यासारखं? चेहरा सांगतोय तुम्ही जळताय माझ्यावर आत्ता. मी का तुझ्यावर जळू? ए बाबा, विराट कोहली का जळेल अरमान कोहलीवर? 11 रुपये लागू झाले तुला. का जळेल? हा? काहीतरी घाणेरडा पुठ्ठा घेऊन जाणे. जा जा बाहेर घेऊन जाते. मला माहितीये माझं केबिन बघून ना डोळे असे पांढरे झाले तुमचे. माझं केबिन सॉलिड आहे काही ऍज नाही. कम्पेअर टू युअर केबिन. माझं केबिन सॉलिड मूर्ख आहे. आहेस. अरे खरंच सांगतोय तुम्हाला, ह्या क्षणाला जर ऑफिस मधून काढलं ना तुमचं केबिन जाईल. पण मी 24 तास घेऊन फिरू शकतो. कुठेही घेऊन फिरू. अरे बस स्टॉपवर उभा राहिलो ना तरी केबिन घेऊन उभा राहू शकतो मी. हे बघा, एवढा मोठा बॉस तू, केबिनचा बॉस, आणि बसने फिरणार. मला आवडतं बसमध्ये. आगे सारखा मला आवडतं कळलं का? मी काय म्हणते चौगुले, हा. तू पुठ्ठ्याची कार का नाही बनवत? हा? म्हणजे? हा म्हणजे माझ्याकडे एक फ्रीजचा मोठा पुठ्ठा आहे, तो मी तुला देते. कार मस्तपैकी बनव. ओ माय गॉड, जेलसी, आय कॅन फील इट. माय फुट. बावळट. माझीच चांगली आहे कळलं का? सांगतो तुम्हाला, उद्या लंच टाइम मध्ये जर मला झोपायचं असेल ना तर हे बघा असं करणार मी. तुम्ही तुमची केबिन अशी फोल्ड करून झोपू शकता. अरे बावळटा, मुळात केबिन मध्ये झोपायचं नसतं रे, काम करायचं असतं, कळलं? जे तू वर्षोनवर्ष करत नाहीये. 8 वर्ष इकडे, 8 वर्ष. काय म्हणून आहेस या ऑफिस मध्ये तू? काय पोस्ट काय तुझी? क्लर्क वरून काहीतरी क्लर्क. ज्युनियर क्लार्क आहेस रे तू. क्लर्क. या ऑफिस मध्ये काय आहे?
काम करतोस हे तुला माहिती नाहीये आणि तुला केबिन पाहिजे बावळटा. Junior clerk. गप्रे Junior, बावळट खुश कसला होतोस? जा ना काम कर ना मूर्खा. मी करतो माझं काम आता बावळट. बघा वाघासारखं काम करतो. हो मोठा वाघोवा. आता केबिन हा खूप मूर्खपणा चाललाय. इनाफ. हा याला कोरकटपणा म्हणतात. साऊंड प्रूफ मला ऐकू येत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत बावळट आहे. साऊंड प्रूफ मला ऐकू येत इतका नाही. मंद आहेस ना तू. काय म्हणून तुला ठेवलाय खरंच. नॉनसेन्स. काम करा तिथे बसायचं नसतं बावळट. काम कर तिथे. वाव आई आई कुठे आहेस तू आई? आज तुझ्या मुलाला मेहनतीने केबिन मिळाले का आई? हे बघ माझं स्वप्न आज पूर्ण झालं. हा रद्दीतला पुठ्ठा म्हणजे केबिन आणि हे रद्दीतलं स्वप्न आहे तुझं पूर्ण व्हायला. किती चिंधी आहेस रे तू. इनाफ ऐकू येत नाही मला. शी. ऐकतो तर खरं सगळं माकड. काम कर ना. काय छाकण्या काय मारतोयस. काम कर. हा व्हॉट अ स्पेशियस रूम मॅन. गॉड. बाया उठ पहाड़ के नीचे. काय करायचं काय करायचं याचं. ओके. हॅलो सखाराम. येस येस समीर चौगुले बोलतोय ज्युनियर कर्नल. क्लार्क आहेस क्लार्क. येस ज्युनियर क्लार्क. येस आय वॉन्ट 2 इंग्लिश टी इन माय केबिन. सेपरेट English. केबिन. येस यू हर्ड द राईट. केबिन म्हणजे केबिन. अरे उंदीर मला उंदिराच्या बिळात येण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. चल फोन ठेव चल. ओके कळली लायकी कळली उंदरा कळली. इनफ. साऊंड प्रूफ. हॅलो. या जॅकॉब चौगुले स्पीकिंग. या मिस्टर डेव्हिड टेल मी. मोठा डेव्हिड कॉल करतो याला. Yeah, David from Mauritius. Okay. Yeah, I've signed it. Yes, I've signed 25,000 cross deals. Yes. शून्य विचार शून्य कळणार नाही. Enough, soundproof? Yeah. Yeah. Excuse me, sir. May I come in? Yeah. अरे बापरे Oh, आता yeah. एकपात्री स्पर्धा सुरू झाल्या. Yeah. Okay. Over and out. Tango, Charlie. Okay. बोला मिस्टर फाटक बोला. साहेब थँक्यू व्हेरी मच. व्हेरिएशन बघा आता व्हेरिएशन. थँक्यू तुम्ही मला 25 लाख कॅश दिलेत म्हणून माझ्या आईचं ऑपरेशन होऊ शकलं. अरे नको एवढं डोळे काय तरी आता? उघडून बोल त्या माणसाशी. हे 25 लाख कॅश बाबांचं ऑपरेशन करून घ्या. बाबांचं कशाला बाबांचं उगाच. असेल तर करून घ्या काही टेन्शन नाही. बोला. ए मूर्ख. नाही पाय नाही पडायचं देव माणूस आहे माहिती आहे मला. मी ओके. ओरन आउट. गो आउट. बाहेर जा. हे काय चाललंय. त्यांना केबिनच्या बाहेर काढलं. ओके. हॅलो समीर चौगुले आहेत का. 1 मिनिट साहेबांना ट्रान्सफर करते. उचल ना माकडा उचल आता. हॅलो या समीर चौगुले स्पीकिंग. समीर चौगुले आहेत का. हा बोलतोय. तेच ते ज्यांना आता नाही का नवीन केबिन मिळाली. येस. हा तर त्यांना सर एक निरोप द्यायचा होता Yeah, tell me. की त्यांचं ना टर्मिनेशन लेटर तयार आहे. त्यांना कंपनीने काढून टाकलंय कामावरनं. हा नाही ऐका हो. ठेवा फोन. ऐका मॅडम आपण दोघे एका येऊया ना केबिन मध्ये. ठेव तुझं क्या बात है. खरं सांगू खरंच मला वा दादा वा ताई वाचे पैसे मिळायला लागले ना तर मला पर डे देखील नको. मी अशीच लखपती होईल कारण तुम्ही सगळेजण इतके भारी परफॉर्म करता की दाद द्यायला भाग पाडता. वा, वा, वा. क्या बात यार. सुपर हिट दादा. मॅडनेसचा कळस वन्स अगेन. वा कमाल. बघा हा सर असे काय म्हणतात. सई बहारदार परफॉर्मन्स.
दाराचा आवाज ऐकून काय बरं वाटलंय समीर दादा. इवन ना फोनचा म्हणजे सुकून मिला दिल को असं झालं. मस्त झाला परफॉर्मन्स, अप्रतिम. विशाखे तू किती मस्त चिडत होतीस, त्याला काही लिमिटच नाही. काय हे केबिनचं काय कोणाची संकल्पना आहे? सचिन सरांची ना? सचिन सर, सचिन. अप्रतिम संकल्पना होती आणि तुम्ही ती अप्रतिम प्रकारे सादर केली. तुम्ही आमचे हिरे आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येक वेळेला लख तुम्ही मस्त शाईन करता आणि मजा येते बघायला. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाददा खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिस हिट परफॉर्मन्स होता. विशाखा, तो पार्टीचा काय पंच होता? तेच म्हणजे हे अशा एम्प्लॉईला एकदाच काढून का टाकत नाही. एवढे सगळे जे म्हणतात ते एकदाची पार्टी देऊन का टाकत नाही. साऊंड प्रूफ. म्हणजे काय तो सोड. वा, मजा आली. खूप दिवसांनी ही दोन्ही कॅरेक्टर आणि या दोन्ही कॅरेक्टरच्या प्रचंड प्रेमात असतो मी कायम. जर प्रत्येक स्किट इतकंच वाजलं आणि झालं इतकंच उत्तम, तर कशाला शायरीसाठी लागतायत प्रसाद आणि विनायक पुरुषोत्तम.